4 नंबरचा प्रश्न आहे. रेग्युलर पेपर झाला होता 2024चा फेब्रुवारीमध्ये. त्याच्यामधला क्वेश्चन नंबर 4. मी तुम्हाला सांगितलं ना, क्वेश्चन जे पेपरमध्ये येतात मागच्या वर्षी सुद्धा नोट्स हेच होती, हे काही नवीन नोट्स नाही आहे. नोट्समधले जेवढे उदाहरणं आहे ते उदाहरणं जसे तसे येतात. पेपरमध्ये तसं उदाहरण होतं. जे नोट्स होते ना त्यातलं मी समजून सांगितलं होतं, सोडवलं नव्हतं ते उदाहरण. आपण सोडवलं नव्हतं ते 3रं का 4थं उदाहरण होतं ना, ते सोडवलं नव्हतं. बहुतेक समजून सांगितलं होतं वाटते मी, बरोबर ना, की सोडवलं होतं. तेच उदाहरण काहीतरी रोहिणीचं मोहिनी केलं आणि पेपरमध्ये आलं होतं, बरोबर आहे, सेम टू सेम. हां बघा, वाचतो उदाहरण. मोहिनी कंपनी लिमिटेडने प्रत्येकी ₹100चे 100 रुपये मूल्याचे भाग, किती भाग, 25,000 समभाग विक्रीस काढले म्हणजे निर्मित केले. त्यावर खालीलप्रमाणे प्रतिभाग रक्कम देय आहे. अर्जासोबत 20, आवंटनावर 30, प्रथम याचना 20 आणि द्वितीय आणि अंतिम याचना 30. या हप्त्याची जर टोटल केली तुम्ही तर येते 100. म्हणजे याच्यात प्रव्याजी नाही आहे आणि कसर पण नाही आहे. प्रव्याजी कसर आहे का त्याच्यामध्ये, नाही आहे. पुढे जाऊया. 22,000 समभागाकरिता अर्ज आले. किती भाग विकायला काढले, 25,000, पण अर्ज किती आले, 22,000. तर मग चांगली गोष्ट आहे. काऊन, कारण जास्तीचे अर्ज आले तर जास्तीचं काम लागते, कमी आले तर कमी काम लागते. कमी भागाचेच अर्ज आले, कमी भागाचेच पैसे मिळते, तेवढ्याच भागाचा वाटप करतो, तेवढ्याच भागाचे पैसे मागतो, तेवढ्याच भागाचे पैसे मिळते. पुढे जाऊ. त्यांना आवंटन म्हणजे वाटप करण्यात आले. कंपनीला येणे असलेल्या सर्व रकमा मिळाल्या. मोहिनी लिमिटेडच्या पुस्तकात रोजकीर्द नोंदी करा. मोहिनीच आहे ना, तर सोपं उदाहरण होतं. तर आपण लिहू, काय लिहू आपण, 2024 रेग्युलर पेपर होता. क्वेश्चन नंबर 4 उत्तर. क्वेश्चन नंबर 4 उत्तर. क्वेश्चन नंबर नाही, प्रश्न क्रमांक म्हणू आपण. काय म्हणू, प्रश्न. प्र करून टिंब, प्र लिहितो ना, प आहे की प्र आहे की प्रश्न आहे, प्रश्न. किती, 4. आता आपण इंग्रजीत लिहिणार आहे आकडे, त्याच्यामुळे 4. ठीक आहे. मग वर काय लिहायचं, इथं उत्तर. काय लिहायचं, उत्तर. कोणाच्या पुस्तकात, मोहिनी कंपनी लिमिटेड च्या पुस्तकात. उत्तरच्या वर नाही लिहायचं बे, मोहिनी कंपनीचं खाली लिहायचं. आता इथं जागा नाही म्हणून वर लिहिलं मी, नाही तर मला जसं सरनं असं सांगितलं असं लिहितो आम्ही, मग 100 पैकी 100 भेटते. तुम्हाला गधे म्हणून, मला गधेच म्हणून चेक करणारा. कोणत्या गध्यानं शिकवलं म्हणून येईल. हां, लग्न झाल्यावर सुनेले म्हणते ना सासू, त्या मायबापानं काय शिकवलं म्हणते तुले. हां, म्हणते काय, हे नाही म्हणत. ऐकलं ना तुम्ही, आता नाही म्हणत, आता भेटे. पहिले म्हणे असं, बरोबर ना. तसं शिक्षणाच्या बाबतीत जर काही कमी जास्त झालं तर काय म्हणते लोक, त्या मास्तरनं शिकवलं काय तुले. हां, म्हणजे तुमच्या मास्तरनं असं शिकवलं काय तुम्हाला, असं होते ते. म्हणजे तुमचा मास्तर गध्यात निघून जाईल, बरोबर ना, आणि तुम्हाला ते आवडणार, बरोबर ना. आम्हाला 1-2 वर्षापासून डुकरे म्हटलं, तुम्हाला एक वेळा म्हटलं गधे तर काय होते, मला काही फरक नाही पडत. माझ्यावर शब्दाचे परिणाम कमी होते, जास्त होत नाही. मी सोयीनुसार शब्दाचे परिणाम करून घेतो, सोयीनुसार. जसं तुम्हाला किती काही म्हटलं तर तुम्ही सोयीनुसार करून घेता का नाही परिणाम. कसे, काही घेणं देणं नाही आहे, ज्याला करायचं आहे ते करून राहिले, अजूनही सिरियस नाही आहे.
है ना? तो गाणी ऐकून राहिला नाही? काय ऐकू राहिला मग तू? अच्छा, मशीन आहे का ते? मोबाईल फोन आला तर माहित होते. एवढे अर्जंटचे फोन येते का तुले? हा बा असे आहे लेकर. म्हणजे त्यानं वेळ देऊन ठेवला असन. जर मनात फोन आला तर शिव्या खाल्ल्यापेक्षा माहीत झालेलं बरं नाही? बरोबर आहे ना? का दुसरं काही आहे? कंपनीचे फोन येते का तुले? कोणाकोणाला कंपनीचे फोन येते भरपूर वेळा. तुला येते ना? हो तेच म्हटलं मी, लय जणाले. हां, तर मोहिनी कंपनी लिमिटेडच्या पुस्तकात रोजकीर्द नोंदी करायच्या. आता उदाहरण प्रश्न किती मार्काचा आहे पहा. काही बोलता काय बे? 8 मार्काचा. 4 म्हणते लेगा. 4 मार्काचा एकही प्रश्न नाही आहे बे. 8 मार्काचा प्रश्न आहे. आणि किती सोपं आहे. 4 दोन्ही 8 नोंदी करायच्या आहे. 4 हप्ते आहे ना. अर्ज, आवंटन, प्रथम याचना, द्वितीय आणि अंतिम याचना. 4 याचना आहे म्हणजे 4 हप्ते आहे. 4 दोन्ही 8 नोंदी, विषय खतम. बरोबर ना? तर रोजकीर्द नोंदी दिनांक वगैरे नाही आहे. दिनांक नाही आहे, डॅश देऊ इथं. ठीक आहे. बघा काय म्हटलंय. अर्जासोबत किती रुपये? 20. किती भागासाठी अर्ज आले? जरी त्यानं 25,000 भाग विकायला काढले पण अर्ज कमी आले ना. कमी आले तर मग कमीवालेच घ्यायचे शेवटपर्यंत. 22,000 आणि अर्जाची रक्कम किती आहे? 20. 22,000ले 20 न गुणाचं. पहिले शेवटी शून्य आहे ते घेऊन घ्यायचे. 1 2 3 4. किती शून्य आहे? 4 शून्य. बेदोनी 4,40,000 रुपये अर्जाची रक्कम आपल्याला मिळणार. म्हणजे प्रार्थना राशी मिळणार तेव्हा नोंद होते. काय नोंद होते? बँक खाते नावे भाग प्रार्थना रक्कम खाते जमा किंवा भाग प्रार्थना राशी खाते जमा. किती? 4,40,000. व्हेरी गुड. आणि इथं याच्या खाली स्पष्टीकरण लिहायला लागते. काय लिहू स्पष्टीकरण? 22,000 समभागांवर झालं ते. समभागांवर प्रार्थना राशी मिळाल्याबाबत प्रार्थना राशी मिळाली ना. मिळाल्याबरोबर काय करावं लागते? स्थानांतरित. भाग प्रार्थना राशी खाते नावे किंवा रक्कम खाते नावे कोणाला स्थानांतरित करायची? भाग भांडवल खात्याला. भाग भांडवल खाते जमा. जास्तीचे वगैरे आले का? नाही, उलट कमीच आले. 4,40,000 पूर्णच्या पूर्ण रक्कम जाईल भाग भांडवल खात्याला. इथं काय लिहू आपण? भाग प्रार्थना राशी स्थानांतरित केल्याबाबत. ओके. हे झालं अर्ज. आता आहे आवंटन. आवंटनवर प्रवेजी किंवा कसर असते पण आहे का? नाही आहे. प्रवेजी कसर नाही आहे. 30 रुपये आहे. किती रुपये आहे? 30. 22,000 भागाचे आवंटन करू आपण. अर्जच 22,000 आले तर मग 25,000 कसे आवंटन करणार? 22,000 भागाचे किती रुपये ना? 30. 4 शून्य. किती शून्य? 4. 3 दोन्ही 6. बरोबर ना? 3 दोन्ही 6. 3 दोन्ही 6. 6,60,000 आवंटनाची रक्कम पहिले मिळत नाही, मागा लागते तेव्हा नोंद होते. भाग आवंटन खाते नावे $6,60,000 22,000 भागांवर आवंटनाची रक्कम मागविल्याबाबत.
बाबत. मग मिळणार आवंटनाचे पैसे. बँक खाते नावे. कोणाचे पैसे मिळाले? आवंटनचे. भाग आवंटन खाते जमा. किती? भाग आवंटनाची रक्कम मिळाल्या बरोबर. हा ना. नंतर प्रथम हप्त्याची रक्कम मागवणार. भाग प्रथम याचना खाते नावे. भाग भांडवल खाते जमा. भाग भांडवल खाते जमा. प्रथम याचना किती आहे? 20 आहे ना. तर इथंच आहे बघ. 22,000 गुणिले 20 किती आहे? 4,40,000. पुन्हा 20 न गुणायची गरज नाही, काढलेलंच आहे आपल्याकडे. इथे लिहू आपण 22,000 भागांवर प्रथम याचना रक्कम मागविल्या. मग प्रथम याचना रक्कम मिळणार. मिळणार तेव्हा नोंद बँक खाते नावे. भाग प्रथम याचना खाते जमा. किती? भाग प्रथम याचना रक्कम मिळाल्या. पुढे जाऊया. द्वितीय आणि अंतिम याचना 30 रुपये आहे. 22,000 गुणिले 30 6,60,000. भाग द्वितीय द्वितीय व अंतिम याचना खाते नावे. भाग भांडवल खाते जमा. किती? 6,60,000. 30 रुपये आहे ना. 22,000 भागांवर भाग द्वितीय व अंतिम याचना रक्कम मागविल्याबाबत. आता मिळणार. मग मिळणार तेव्हा नोंद बँक खाते नावे. भाग द्वितीय व अंतिम याचना खाते जमा. किती मिळणार? पूर्ण मिळणार. कोण दिलं नाही असं कोणी आहे का? नाही. इथं काय लिहू? भाग द्वितीय व अंतिम याचना रक्कम मिळाल्या. कोण दिलं नाही असं कोणी नाही आहे. थकीत बिकीतचा कार्यक्रम इथं नाही आहे. आणि थकीत झाले नाही म्हणून जप्ती नाही आहे. आणि जप्ती झाली नाही म्हणून पुनर्विक्री नाही आहे. आणि पुनर्विक्री नाही आहे म्हणून भांडवल निधी नाही आहे. समजलं का? एनी डाऊट? तर अशा प्रकारचं हे उदाहरण होतं. कोणाला काही अडचण असेल तर सांगा. सोपं उदाहरण होतं. 8 मार्कासाठी पेपरमध्ये आलं होतं. ठीक आहे. प्रश्न लिहून आणा. ओके. पाहता भावंडासारखे माझ्याकडे. हाच आहे ना सेम पेपर का वेगळा आहे हा? कॉलेजमध्ये घेतला का? मग याच्यात हे तेच उदाहरण होतं काय? तोच वेगळा आहे का प्रश्न? तेच तोच पेपर आहे सेम? नाही, याच्यात व्यापार नफा ताळेबंद तिन्ही आहे ना. सांगा कोणा काही अडचण आहे? नाही आहे. आता ह्याच्यामधला नाही, हा नाही होय तो पेपर.
जाऊ द्या, बंद करतो हे, मग पाहतो.